च्या बातमीकडे अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर येते कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आता आजपासून ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। पारंपरिक ड्रेस कोड मध्येच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। तोकड्या कपड्यांमध्ये मंदिर परिसरात न येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन आहे। तर तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरातील दुकानांमध्ये सुद्धा सोहळ्याची व्यवस्था आहे, अशी ही माहिती देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय नेमका आदेश काढण्यात आलाय, काय अधिकची माहिती? नक्कीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा हा महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल, कारण कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर असेल किंवा ज्योतिबा मंदिर असेल, या दोन्ही महत्त्वाच्या परिसरामध्ये ड्रेस कोड आहे तो लागू करण्यात आलेला आहे। या सगळ्या मंदिर परिसरामध्ये येताना आता भाविकांना पूर्ण कपड्यामध्येच आहे ते यावं लागणार आहे। पारंपरिक कपडे किंवा पूर्ण कपड्यामध्येच या सगळ्या भाविकांना आता मंदिर परिसरामध्ये यावं लागणार आहे। खरं तर मंदिर परिसरामध्ये धार्मिक पावित्र्य जपलं जावं यासाठी खरं तर हा निर्णय घेतला गेल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं सांगितलेलं आहे आणि या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच आहे ती केली जाणार आहे। मंदिराच्या चारही दरवाजांमध्ये सुरक्षा रक्षक आहेत ते नेमले जाणार आहेत। मंदिर परिसरामध्ये येणारे भाविक, या दरवाजांमधून येणारे भाविक नेमके कोणत्या कपड्यामध्ये आहेत याची पाहणी केली जाणार आहे। जर तोकड्या कपड्यामध्ये हे सगळे भाविक असतील तर त्यांच्यासाठी सोहळ्याची देखील व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केली जाणार आहे किंवा मंदिराच्या आजूबाजूला जी काही दुकानं आहेत त्या ठिकाणी देखील सोहळे ठेवण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे धन्यवाद भूषण, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।